याला असंच ठेवणार. एक एक फूट झालं गेला तणनाशकनं मारायचं आणि ह्याच बेडवरती दुसरं पीक घ्यायचं. हे बघा गव्हाच्या मुळे एक सुद्धा जमिनीशी पूर्णपणे ते कुजून गेलं आता आणि ट्रायकोडर्मा सारखी बुरशी डेव्हलप झाली. काल आमच्या सुद्धा शेतामध्ये पवार सरने ती दाखवली व्हिडिओमध्ये. तुम्हाला तिकडचं रोडवरच शेती ती बघायसारखी, कारण ऊसाच्याच क्षेत्रात चला वेळ कशाला घालते 2-10 मिनिटं 5 मिनिटं. ऊस तिसऱ्या वर्षानंतर ऊसाला विशेष गोष्ट लक्षात घेण्याची, ऊस म्हणलं की खूप पाणी लागतं, जास्त पाणी लागतं हे आपण सर्रास सांगतो. अतिशय कमी पाण्यावर हा ऊस आलेला आहे, अतिशय कमी. किती पाणी देतं? याला महिन्याला एक पाणी. 2-4 पाणी झाले असते ना अगोदर, जोपर्यंत पाणी उपलब्ध होतं तोपर्यंत. त्याच्यानंतरची प्रॉब्लेम अशी झाली, आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम झाला आणि याला एका महिन्याच्या नंतर एक पाणी मिळालं. मागलचं पाणी तर ह्यानं डायरेक्ट फटी दिलं. एक बेड सोडला, इथं पाणी दिलं, ते पुढं त्याच्यात दिलं जागवण्यापुरतं. आज याची अशी क्वालिटी आहे आणि ही केवळ यासाठीमुळे पिकाचे अवशेष आणि तणाचे अवशेष जमिनीला ठेवल्यामुळं पाणी धारण क्षमता वाढते, हे आता आमच्या लक्षात आलं.